एक ऑनलाईन मार्केटिंग आणि ऑफलाईन मार्केटिंग आणि प्रत्येक वेळी उद्योजक हे विचारतात की कुठली मार्केटिंग करायला हवी, ऑनलाईन जास्त करायला हवी की ऑफलाईन करायला हवी. तर असे भरपूर बिझनेसेस आहेत जे फक्त ऑनलाईन ओरिएंटेड आहेत. असे भरपूर बिझनेसेस आहेत जे फक्त ऑफलाईन आहेत. त्यांना ऑनलाईन समजत नाही म्हणून ते करत नाही आणि अजूनही नाही करत आहे. म्हणजे आजच्या जमान्यामध्ये पण नाही करत आहे. आणि असे अनेक बिझनेसेस आहेत जे दोघांचा लाभ घेतात. ऑनलाईन मध्ये एक्सपेरिमेंटेशन करणं जास्त सोपं आहे. ऑफलाईन मध्ये एक्सपेरिमेंट करणं किंवा ए टेस्टिंग बी टेस्टिंग ज्याला आपण म्हणतो ते ऑनलाईन मध्ये सोपं आहे. तर व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस टेस्टिंग ऑफ द मार्केटिंग? तर यू कॅन हॅव मल्टिपल एक्सपेरिमेंटल फॉर्म्युलाज ऑनलाईन मध्ये. ती लिबर्टी तुम्हाला ऑफलाईन मध्ये मिळणं फार कठीण आहे. तर 90% सेल हा ऑनलाईन होऊन जातो, पण 10% तो फिजिकल मध्ये कन्वर्ट होतो, जिथे ट्रस्ट क्रिएट होतो. तर हा फॉर्मॅट पण हल्ली चाललेला आहे. व्हॉट डू यू थिंक अबाउट? जेवढे पण स्मार्ट एंटरप्रेनर्स आहेत ना, हे या दोन्ही गोष्टींचा भरपूर लाभ घेत आहेत. ज्यांचं ऑफलाईन प्रेझेन्स असल्यामुळे त्यांचं ऑनलाईन सेल वाढतोय आणि ज्यांचं ऑनलाईन प्रेझेन्स असल्यामुळे त्यांचं ऑफलाईन सेल्स वाढतंय. काही प्रोडक्ट मध्ये ना 50-50% पण असतं की कस्टमर आणण्यासाठी ऑनलाईन करू, तिथे सगळं एज्युकेशन दिलं आपण, त्याचे एक्सटिरियर्स बनवले, त्याचं इंटिरियर बनवलं, सगळ्या फॅसिलिटी सांगितल्या. तर अशा बिझनेस बद्दल तुम्ही काय करता? आणि यू आर इन टू रिअल एस्टेट, सो व्हॉट कॅन यू ऍड ऑन? विशेष करून असे एक्झिबिशन जिथे भारतीय लोकसंख्या जास्ती आहे, ते लोक इथे सहसा येत नाही. तर प्रॉपर्टी एक कारण बनतं जिथे ते येतात, बघतात आणि विकत घेतात. तेव्हा आम्ही ऑनलाईन मार्केटिंग करायचो आणि एक्झिबिशन मध्ये जी लोक यायची एक्झिबिशन मुळे प्लस आमच्या वैयक्तिक जाहिरातीमुळे त्यांना आम्ही पिचिंग करायचो, प्रेझेंटेशन करायचो आणि सेल करायचो. प्रत्येक उद्योग हा मार्केटिंग शिवाय चालू शकत नाही आणि हल्ली आता 2 प्रकारच्या मार्केटिंग झालेल्या आहेत. एक ऑनलाईन मार्केटिंग आणि ऑफलाईन मार्केटिंग. आणि प्रत्येक वेळी उद्योजक हे विचारतात की कुठली मार्केटिंग करायला हवी, ऑनलाईन जास्त करायला हवी की ऑफलाईन करायला हवी. तर ह्याच्यावर आपण आज बोलूया की प्रत्येक वेळी प्रत्येक उद्योजक हा दोन्ही मार्केटिंग करू शकतो आणि त्या करायलाच हव्यात. कारण ऑनलाईन मार्केटिंगमध्ये ना तुम्हाला लीड्स मिळतात, ऑनलाईन मार्केटिंगमध्ये तुमची ओळख होते, पण ट्रस्ट बिल्डिंगसाठी कदाचित तुम्हाला ऑफलाईन मध्ये जावं लागेल. म्हणजे एखाद्या सीए फर्मला ते ऑनलाईन लिंक्डइन आर्टिकल्स लिहू शकतात किंवा त्यांचे ब्लॉग लिहू शकतात, पण एखाद्या चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये गेले तर तिकडे जेव्हा त्या उद्योजकांना भेटतात तेव्हा त्यांचं खरं ट्रस्ट बिल्डिंग होते. तर एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. त्यामुळे ऑनलाईननी तुम्हाला रीच मिळू शकतो, पण ऑफलाईन मधून तुम्हाला ट्रस्ट बिल्डिंग फास्ट होऊ शकतो. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस? इट इज अ ब्लेंड. म्हणजे आजच्या जमान्यामध्ये तुम्हाला दोन्ही ब्लेंडिंग करणं गरजेचं आहे. हायब्रिड मॉडेल. ऑनलाईन पण प्रेझेन्स पाहिजे आणि ऑफलाईन पण तुमची इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे, तर तुम्हाला त्याचा जास्ती फायदा होऊ शकतो. परंतु बऱ्याच बिझनेसेस मध्ये हल्ली आहे ना, दोन्ही करणं फार कठीण होतं किंवा महाग पडतं. तर असे भरपूर बिझनेसेस आहेत जे फक्त ऑनलाईन ओरिएंटेड आहेत. असे भरपूर बिझनेसेस आहेत जे फक्त ऑफलाईन आहेत. त्यांना ऑनलाईन समजत नाही म्हणून ते करत नाही आणि अजूनही नाही करत आहे. म्हणजे आजच्या जमान्यामध्ये पण नाही करत आहे. आणि असे अनेक बिझनेसेस आहेत जे दोघांचा लाभ घेतात. म्हणजे त्यांचे ऑफलाईन प्रेझेन्स पण देशभरात आहेत, जगभरात आहेत, प्लस त्यांचं ऑनलाईन प्रेझेन्स एकदम स्ट्रॉंग आहे. म्हणजे जेवढे पण ग्लोबल मोबाईल कंपनीज आहेत त्यांच्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मॉडेल्स आहेत. तर यू कॅन बाय थ्रू डिस्ट्रीब्युटर्स फ्रॉम देअर ओन स्टोर्स किंवा ऑनलाईन. तर लुक अँड फील, एक्सपिरियन्स, अनुभव तुम्ही ऑफलाईन घेऊ शकता आणि परचेसिंग तुम्ही ऑनलाईन करू शकता. तर हे तिन्ही मॉडेल चालतात. आता तुम्हाला तुमच्या बिझनेस प्रमाणे तुम्ही कुठच्या मॉडेलमध्ये मॅच होऊ शकता याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि देन अकॉर्डिंग यू हॅव टू डिसाइड अँड गो अहेड. सो आता आय एम इनटू एज्युकेशन बिझनेस, आम्ही ग्राफोलॉजी शिकवतो. तर ऑनलाईन मार्केटिंग मध्ये आम्ही पॉडकास्ट करतो, आम्ही रील्स करतो, पण त्यांना एका ना फ्री सेमिनारला पण बोलवतो किंवा आम्ही काही एक्झिबिशन्स मध्ये जातो फिजिकली, जिकडे लोकांना पर्सनल एक इंटरॅक्शन होतं आणि त्याच्यातनं कन्वर्ट होतं. किंवा रिटेल बिझनेसमध्ये आपण एका प्रोडक्टची ऍड बघतो आणि मॉलमध्ये ते शॉप असतं, तिकडे गेल्यानंतर पुढची ऑफलाईन मार्केटिंग तिकडे होते. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट टच करता किंवा तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन मिळतं, तुमचे प्रश्न सॉल्व्ह केले जातात आणि नंतर तुम्ही त्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेण्याबद्दल विचार करता. तर ऑनलाईन तुम्ही स्केल करू शकता, पण काही बिझनेसेसमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन लागतं. पण ऑनलाईन न करणं ह्याच्यासारखा दुसरा सध्या क्राईम नाहीये, कारण इतकं सोशल मीडिया वाढलेलं आहे, इतकं रीच वाढलेलं आहे. त्यामुळे ऑनलाईन मध्ये तुम्ही निश मार्केटवर पण फोकस करू शकता. दुसरी गोष्ट, ऑनलाईन मध्ये एक्सपेरिमेंटेशन करणं जास्त सोपं आहे. ऑफलाईन मध्ये एक्सपेरिमेंट करणं किंवा ए टेस्टिंग बी टेस्टिंग ज्याला आपण म्हणतो ते ऑनलाईन मध्ये सोपं आहे. तर व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस टेस्टिंग ऑफ द मार्केटिंग? तुम्ही ऑफलाईन मध्ये टेस्टिंग करायला गेला तर तुम्हाला भरपूर भांडवल लावावं लागेल. कारण आता समजा जर मला एक प्रोडक्ट विकायचं आणि त्याच्यासाठी मला दुकान टाकायचंय आणि दुकान टाकल्यानंतर जर समजलं की बाबा हा लोकेशन माझ्यासाठी योग्य नाहीये किंवा या प्रोडक्टसाठी ऑफलाईन मार्केट बरोबर नाहीये, आय हॅव ऑलरेडी लॉस्ट कपल ऑफ लॅक्स और कपल ऑफ क्रोर्स आणि वेळ सुद्धा. करेक्ट. ऑनलाईन मध्ये फार छोट्या पैशामध्ये तुम्ही एबी टेस्टिंग करू शकता. हे चालतंय का, ते चालतंय, असं चालतंय का, तसं चालतंय,
आता चालते का नंतर चालतंय, सकाळी चालतंय का संध्याकाळी चालतंय. तर यू कॅन हॅव मल्टिपल एक्सपेरिमेंटल फॉर्म्युलाज ऑनलाईनमध्ये. ती लिबर्टी तुम्हाला ऑफलाईनमध्ये मिळणं फार कठीण आहे. पण ह्या जमान्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल स्निच नावाचा एक ब्रँड आहे, सुपर ब्रँड आहे. ऍव्हरेज प्राइसिंग 1000-2000 रुपयाचे 3000 रुपयाचे प्रोडक्ट्स आहेत. पण 1000 कोटीचं त्या लोकांनी टर्नओव्हर केलं. तर त्यांचे फार लिमिटेड स्टोर्स आहेत. पण ऑफलाईन प्रेझेन्स त्यांचा एवढा स्ट्रॉंग आहे की त्यांनी एक मोबाईल ऍप पण बनवलेलं आहे. बरोबर आहे. तर याचा फायदा काय झाला की मला लुक अँड फील, म्हणजे एखाद्या कस्टमरला लुक अँड फील बघायचं असेल, फिटिंग जर मेजर करायची असेल तर ते त्यांच्या ऑफलाईन स्टोअरमध्ये जाऊ शकतात. म्हणजे भरमसाठ स्टोअर नसतात. फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये 2-3-4 स्टोअर असतील. पण 4 स्टोअरनी मुंबई कव्हर होत नाही. पण ऑनलाईन वरनं पूर्ण दुनिया कव्हर होते. तर जो व्यक्ती साईज मॅच करण्यासाठी त्यांच्या ऑफलाईन स्टोअरमध्ये जातो, सेकंड टाइम परचेस करण्यासाठी तो ऍपवरच परचेस करतो. त्याला स्टोअरमध्ये जायची गरज नाहीये. सो ऑटोमॅटिकली युअर रेव्हेन्यू स्ट्रीम इज बेटर. आणि कस्टमर ऍक्विजिशन होतं ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये तो फक्त टेस्टिंग करतो. एबी टेस्टिंग तो त्यांच्या ऑफलाईन स्टोअरमध्ये जाऊन करतो की हे माप बरोबर आहे का ते माप बरोबर आहे. एकदा ते सेट झालं की नंतर नवीन प्रोडक्ट जेव्हा येतात त्या ऍपवर तुम्हाला अपडेट होतात आणि तुम्ही कस्टमर अक्वायर करू शकतात. सगळ्यात चांगली गोष्ट अशा टाईपच्या मॉडेलची, सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आज तुम्हाला तुमच्या कस्टमर बरोबर कम्युनिकेट करण्यासाठी किंवा तुमच्या पोटेन्शियल कस्टमर्स बरोबर कम्युनिकेट करण्यासाठी तुम्हाला भरपूर पैसा लागतो, ज्याला आपण म्हणतो कॅक, कस्टमर ऍक्विजिशन कॉस्ट. तर या पर्टिक्युलर ब्रँडनी काय केलं, स्वतःचं ऍप बनवलंय. आणि जर तुम्ही कस्टमर त्यांचे झालात, जर तुम्ही ते ऍप डाउनलोड केलं तर तुम्हाला डिस्काउंट मिळतं. जर तुम्ही त्या ऍपवर परचेसिंग केलं तर तुम्हाला डिस्काउंट मिळतं. तर त्यांनी हॅबिट लावली आहे तुम्हाला त्यांच्या ऍपला वापरण्याची. आता जेव्हा तुम्ही त्यांचं ऍप वापरता, कारण हल्ली कोणालाही कुठच्याही कंपनीला त्यांचा ऍप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून ठेवून तुम्ही त्याला वापरणार, अशा परिस्थितीमध्ये आणण्यासाठी फार भरपूर वेगळ्या फॅसिलिटीज लागतात किंवा एवढं मॅग्नेटिक असलं पाहिजे तुमचं प्रोडक्ट किंवा ब्रँड की ते कस्टमरनी करावा त्याच्या मोबाईलवर. आता समजा या कंपनीच्या 1,00,000 कस्टमर्सनी तो ऍप डाउनलोड केलाय आणि आता ते त्यांच्यावर शॉपिंग करतायत. तर त्यांचा ऍप तुमच्या मोबाईलवर असल्यामुळे तुमच्या बरोबर ते जे काय कम्युनिकेशन करतायत दॅट इज झिरो कॉस्ट, झिरो. कारण आउटबाउंड कम्युनिकेशन तुमच्याच इकोसिस्टम मध्ये होते. तुमचाच ऍप आहे, त्याच्यावर तुमची माहिती पोहोचते तुमच्या कस्टमर पर्यंत. तर देर इज नो कॉस्ट टू बी पेड टू आयदर गुगल और टू मेटा और मोबाईल कंपनी. कारण ज्या मोबाईलवर त्यांचं ऍप आहे त्या मोबाईलच्या डेटाचा कॉस्ट तर तुम्ही बेअर करतायत. मोबाईलवर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले आहेत, त्यांचं फक्त त्याच्यावर ऍप आहे आणि त्या ऍपवर त्यांचे नवीन ऑफर्स डिस्प्ले होत राहतात आणि तुम्ही शॉपिंग करता. तर लॉंग टर्म मध्ये या स्ट्रॅटेजीज अत्यंत महत्वाच्या ठरल्या जातात आणि दॅट हेल्प्स लॉट ऑफ रेव्हेन्यू क्रिएशन आणि व्हॅल्यू क्रिएशन. तर आता ही कंपनी 1000 कोटीचं टर्नओव्हर करते. इट्स अ व्हेरी स्मार्ट मॉडेल. अच्छा, याच्या पलीकडे जातो मी. भरपूर असे ब्रँड्स आहेत ते ऑनलाईन विकतात, त्यांच्या ऑफलाईन स्टोर्स पण नाही आहेत. तर त्यांनी काय केलं, एक नवीन स्टार्टअप सुरू झाली आणि ही नवीन स्टार्टअप काय करते, त्यांनी 8-10 ब्रँड्स बरोबर कोलॅबरेट केलंय जे ऑनलाईन क्लोथिंग विकतात. ऑनलाईन क्लोथिंग घेण्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो, फिटचा. आणि प्रत्येक शरीराला प्रत्येक वेगळ्या ब्रँडचा फिट वेगळं वेगळं लागतं. आता ऑनलाईन विकत घेण्यामध्ये एकच भीती होती, फिटिंगची. तर या एका स्टार्टअपनी तो प्रॉब्लेम दूर केला. त्यांनी काय केलं, 10 ऑनलाईन ब्रँड्स बरोबर टायअप केलं आणि त्यांची माणसं, तुम्ही जर कपडे सिलेक्ट केले तर त्यांची माणसं ते कपडे घेऊन तुमच्या दाराशी येतात. म्हणजे इट माइट बी युअर ऑफिस और इट माइट बी युअर ऑफिस, इट माइट बी युअर ऑफिस और इट माइट बी युअर रेसिडेन्स और इट माइट बी व्हेरेवर यू कॉल देम. आणि तिथल्या तिथे तुम्ही फिटिंग चेक करता आणि जे तुम्हाला जमतं ते तुम्ही विकत घेता. आता हे ट्राय पार्टी ट्रान्झॅक्शन झालं. म्हणजे एक झाला प्रोडक्ट सेलर, दुसरा झाला प्रोडक्ट बायर आणि तिसरा झाला जो फॅसिलिटेटर आहे, ज्याने ते प्रोडक्ट उचलून तुमच्याकडे आणून दिले. जेव्हा सेल होतं तेव्हा त्या कंपनीला त्याचा रेव्हेन्यू शेअर मिळतो. ज्या कंपनीने तुमचे प्रोडक्ट कस्टमर पर्यंत पोहोचवले त्यांना मिळतं. म्हणजे ऍज अ प्रोडक्ट सेलर तुम्हाला ती कॉस्ट पण नाहीये, आज नाहीये. कदाचित पुढे जाऊन त्या कंपनीने तुम्हाला रिटेनरशिपवर ते कदाचित चार्ज करतील, जर तुम्हाला भरपूर त्यांच्या मार्फत बिझनेस मिळायला लागला तर. म्हणजे दे विल चार्ज युअर रिटेनर फी प्लस दे विल चार्ज युअर रेव्हेन्यू शेअर, दोन्ही करतील. आज नाहीये असं मला वाटतं, आज नाहीये. तर अशा पद्धतीने बिझनेसचा जो टोटल इकोसिस्टम आहे ना, हा चेंज होत चाललाय आणि इट इज बिकमिंग अ हायब्रिड मॉडेल. ऑनलाईन प्रेझेन्स आणि विजिबिलिटी क्रिएशन, क्रेडिबिलिटी क्रिएशन आणि ऑफर्स आणि ऑफलाईन प्रेझेन्स. ऑफलाईन प्रेझेन्स कॅन बी युअर ओन, म्हणजे तुमच्या स्वतःची दुकानं किंवा दुसऱ्यांच्या दुकानामध्ये तुमच्या शेल्फ्स, किंवा या टाईपचं मॉडेल जिथे लोक ते प्रोडक्ट घेऊन तुमच्या दाराशी येतील आणि तुम्हाला सेल करून जातील. आता बँगलोरमध्ये सुगंध लोक नावाचा जो ब्रँड आहे, बँगलोरमध्ये ते काय करतात, समजा दिवाळी आली किंवा सणाचा कुठचाही फेस्टिवल आला तर तुम्ही
सुगंधलोकच्या कस्टमर केअरला कॉल करून सांगू शकता की तुम्ही सगळ्या अगरबत्तीच्या आणि धूपच्या सॅम्पल्स घेऊन आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला मिनिमम 999 रुपयाची 999 ची परचेसिंगची गॅरंटी देतो. पण तुम्ही आमच्याकडे या, आम्हाला डिस्प्ले करा, त्याच्यातनं जे आम्हाला आवडेल ते आम्ही विकत घेऊ 1000 रुपयाचं मिनिमम. आणि इट वॉज अ हिट. कारण मग गाडीमध्ये भरून सॅम्पल्स येतात, तुम्हाला सॅम्पल्स तिकडे जळवून पण दाखवले जातात फॉर फ्रेग्रन्स प्रेफरन्स. आणि त्याच्यानंतर तुम्ही शॉपिंग करता. मिनिमम 1000 रुपयाची शॉपिंग आहे 999 ची. परंतु लोक 5-5, 10-10, 15-15, 20-20, 25-25 हजाराचे अगरबत्त्या आणि धूप घेतात. सो द नेचर अँड द कल्चर ऑफ बिझनेस इज ड्रामॅटिकली चेंजिंग. आणि या बदलावाबरोबर आपल्याला बदलणं गरजेचं आहे. आता बॉड ऍक्टिव्ह आहे, पण दॅट इज ओनली अन ऑनलाईन मॉडेल. आता त्याच्यामध्ये अशा लोकांनी सुरू केलेलं आहे बॉड ऍक्टिव्ह, इट इज ॲथलीजर वेअर आणि जिम वेअर. तर त्याच्यामध्ये लोकांनी असं सुरू केलंय की ते बॉड ऍक्टिव्ह कडनं लमसम मध्ये विकत घेतात. 5 लाखाचा माल, 10 लाखाचा माल, 20 लाखाचा माल. आणि एक नवीन फॉर्मॅट जे आपण मागच्या 10 वर्षामध्ये पाहतोय की पॉपअप स्टोअर्स. पॉपअप स्टोअर्स मध्ये काय असतं, एक फिक्स दुकान नसतं. आज आम्ही ह्या HNI सोसायटीमध्ये गेलो, HNI म्हणजे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल, अशा सोसायटीमध्ये गेलो आणि तिकडे दुकान मांडलं 2 दिवसाचं. सॅटर्डे मार्केट म्हणतात, त्याला फ्ली मार्केट म्हणतात किंवा पॉपअप स्टोअर्स म्हणतात. तर तिथे सेल होतो. पुढच्या आठवड्यामध्ये तोच माल घ्यायचा आणि दुसऱ्या कस्टमर बेसकडे जायचा. म्हणजे एका ठिकाणी दुकान मांडून लोकांना तुमच्यापर्यंत आणण्यापेक्षा तुम्ही तात्पुरते टेम्पररी दुकानं बनवा स्टॉल टाईपचे, आणि लोकांच्या सोसायटीमध्ये जाऊन तुम्ही ते विका, किंवा फंक्शन्स मध्ये किंवा इव्हेंट्स मध्ये तसं तुम्ही करू शकता. त्याला आपण म्हणतो पॉपअप स्टोअर्स. तर पॉपअप स्टोअर्स साठी बरेच लोक बॉड ऍक्टिव्हचे प्रोडक्ट्स विकत घेतात 5, 10, 15, 20, 25 लाखाचे, आणि मग ते रिटेल करतात. कारण त्यांना होलसेलचं डिस्काउंट मिळतं. ऑनलाईन बॉड ऍक्टिव्ह जे ऍडव्हर्टायझिंग करते, ज्याच्यामध्ये ह्या लोकांचा एकही पैशाचा खर्च नाही झालाय, तो त्यांना फुकट मिळतो. कारण द व्हिजिबिलिटी इज ऑलरेडी क्रिएटेड बाय द ब्रँड. आता जर तुम्हाला तो तुमच्या सोसायटीमध्ये ब्रँड दिसला, तुम्ही त्याची जाहिरात पाहिलेली आहे, तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्या पॉपअप स्टोअर मधनं ते जाऊन तुम्ही विकत घेता. करेक्ट. तर अशा पद्धतीने देखील हल्ली फार इनोव्हेटिव्ह पद्धतीने हा बिझनेस ग्रो होत चाललेला आहे. म्हणजे बिझनेस सुरू झालेला आहे. बरेच लोक काय करतात की ते लोक कोलॅबरेट पण करतात. बरोबर आहे. आणि आता समजा सांतेस पा कुझिन आहे, आणि आम्ही आता त्याच्यामध्ये समजा एक सोल कॉफी नावाच्या कॉफी बरोबर टायअप केलं, तर आमच्याकडे जे फुटफॉल्स येतील ते सोल कॉफी पितील. ज्यांना सोल कॉफीची सवय आहे ते पिण्यासाठी सांतेमध्ये येतील. तर इट इज क्रिएटिंग म्युच्युअल फुटफॉल. आणि त्याचा प्रचार कुठे होतोय? ऑनलाईनवर. तर इट इज मल्टिपल फॉर्म्युलाज आणि मल्टिपल कॉम्बिनेशन की ज्याच्या मार्फत आपण हे करू शकतो. लोकांचं अटेन्शन आणणं, लोकांचं फुटफॉल आणणं, हे बिझनेसच्या सगळ्यात मोठ्या कसोट्या झाल्यात. इट इज अ बिग वॉर दॅट यू हॅव टू विन. आणि हे करण्यासाठी तुम्ही किती इंटेलिजंटली हे कार्य करू शकता याच्यावर सगळं काय अवलंबून आहे. आता समजा ज्या दुकानामध्ये भरपूर फुटफॉल आहे, तर त्या दुकानांमध्ये मी माझे प्रोडक्ट अवेलेबल करून देऊ शकतो, आणि मी जाहिरात करू शकतो की माझा माल या दुकानामध्ये पण अवेलेबल. तर त्या दुकानाला बेनिफिट काय मिळतो? एक तर तुमचा माल जेव्हा त्यांच्या दुकानात विकला जातो तेव्हा त्यांना रेव्हेन्यू शेअर मिळतं, प्लस तुम्ही त्यांच्या दुकानाची जाहिरात करते ते त्यांना फुकट फॅसिलिटी मिळते. सो त्यांच्या फुटफॉलनी तुमचा माल विकत घेतला तो एक भाग झाला. पण तुम्ही नवीन फुटफॉल जे क्रिएट करतायत ते फुटफॉल जेव्हा त्यांच्या दुकानात पोहोचतायत तेव्हा ते तुमचाही माल घेतात आणि त्या दुकानातला इतर मालही घेतायत. करेक्ट. तर फॉर्म्युलाज आणि कोलॅबरेशन कसं करायचं ते आपल्यावर अवलंबून आहे. परंतु कुठचाही बिझनेस आजच्या तारखेला या कॉम्बिनेशन बगैर चालूच शकत नाही. द पॉवर ऑफ ऑफलाईन अँड द व्हिजिबिलिटी पॉवर ऑफ ऑनलाईन आणि द ट्रान्झॅक्शनल केपेबिलिटी ऑफ ऑनलाईन. आणि बरेच असे ब्रँड्स आहेत जिथे फॉर एक्झाम्पल आता मी ऑफलाईन मध्ये तो अनुभवलेला आहे, तर आता मला परत ऑफलाईन मध्ये जायची गरज नाही ना. आता मी डायरेक्ट ऑनलाईनवर ऑर्डर प्लेस करून ते माझ्या घरी पोहोचेल माल. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो ऑनलाईन बिझनेसेस आहेत ना, हे नॉलेज तुम्हाला खूप जास्त देतात तुमच्या प्रोडक्टचं. सपोज मला एक आता लॅपटॉप घ्यायचा आहे, तर लॅपटॉप मला टच अँड फील करायची गरज नाहीये, कारण माझ्या ऑलरेडी एक लॅपटॉप आहे. मला फक्त तोच लॅपटॉप मला एका दिवसामध्ये हवा आहे, तर 100% मी तो ऑनलाईन मधून मागवणार. पण जर मला नवीन सूट शिवायचा आहे तर मला प्रॉब्लेम आहे की मी रेडीमेड सूट मागवला तो मला फिट होईल की नाही, ऑल दोज थिंग्स. तर मग अशा काही आता स्टार्टअप झालेले आहेत किंवा अशा काही ऑर्गनायझेशन्स आहेत जे तुमच्याकडे घरी फॅब्रिक घेऊन येतात, तुमचं मेजर घेतात, पण त्याचं जे लीड आहे तो ऑनलाईन क्रिएट होतो. म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन करून जो सेल होतो ना तो होतो, आणि ऑफलाईन जो सेल आहे ना तो ट्रस्ट आणि कम्फर्ट याच्यामुळे होऊ शकतो. तो असा कॉम्बिनेशन पण करायला हवा. प्रत्येक प्रोडक्टला दोन्हीची गरज आहे, पण काही प्रोडक्ट्सला
फक्त ऑनलाईन सुद्धा विकू शकतो, जिकडे आपल्याला त्या नॉलेज पुरतं फक्त गरजेचं आहे. म्हणजे लॅपटॉपमध्ये मेमरी किती आहे, किती ग्राफिक्स कार्ड आहे, किती स्टोरेज आहे, एवढं जरी मला कळालं आणि ब्रँड कळाला, तर मला टच अँड फीलची गरज नाहीये, कारण मी ऑलरेडी तो ब्रँड वापरलेला आहे. पण ज्यामध्ये कस्टमायझेशन येतं, ज्यामध्ये कम्फर्ट येतो, ज्यामध्ये तुमचा फिट रिलेटेड काहीतरी येतं, तिथे दोन्ही करणं गरजेचं आहे, किंवा ज्याच्यामध्ये एक पर्सन टू पर्सन कनेक्शनची गरज आहे. म्हणजे मला ह्या व्यक्तीला भेटायला हवं आधी, नंतर मी ठरवेन मी घेणार की नाही. किंवा एनी काइंड ऑफ पर्सनल सर्व्हिस लाईक अ जिम कोच ऑर अ डिझायनर ऑर अ कोच लाईक मी, त्यांना भेटणं खूप गरजेचं असतं. तर 90% सेल हा ऑनलाईन होऊन जातो, पण 10% तो फिजिकल मध्ये कन्वर्ट होतो, जिथे ट्रस्ट क्रिएट होतं. तर हा फॉर्मॅट पण हल्ली चाललेला आहे. व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस? ऍब्सोल्युटली. ऑल जेवढे पण स्मार्ट एंटरप्रेनर्स आहेत ना, हे या दोन्ही गोष्टींचा भरपूर लाभ घेत आहेत. आणि देर आर सो मेनी D2C ब्रँड्स ज्यांचं ऑफलाईन प्रेझेन्स असल्यामुळे त्यांचं ऑनलाईन सेल वाढतोय, आणि ज्यांचं ऑनलाईन प्रेझेन्स असल्यामुळे त्यांचं ऑफलाईन सेल्स वाढतंय. आणि अल्टिमेटली इट इज मेकिंग द कंपनी मोर रेव्हेन्यू ओरिएंटेड आणि मोर प्रॉफिट ओरिएंटेड. आणि जेवढी प्रॉफिटेबली वाढत जाते, तेवढीच तुमची व्हॅल्युएशन मल्टिप्लाय होते. मी असं म्हणतो की जेवढी विजिबिलिटी वाढते आणि जेव्हा ते आपल्याला दुकान दिसतं ना, की अच्छा हे ऍड तर आपण नेहमी पाहतो, आता हे दुकान दिसलं, चला त्या दुकानात जाऊया आणि चेक करूया. आणि ते एकदाच एक्सपिरियन्स आहे. एकदा जर तुम्हाला त्याची सवय लागली की देन यू कॅन ऑटोमॅटिकली कीप प्लेसिंग दी ऑर्डर ऑनलाईन. सो द वर्ल्ड इज रिअली चेंजिंग द वे ट्रान्झॅक्ट्स. आपली ट्रान्झॅक्शन करण्याची पद्धत वाढलेली आहे. म्हणजे आता आपण जे ग्रोसरीज आहेत ते सुद्धा आपण ऑनलाईन परचेस करतोय, कारण आपल्याला माहिती आहे म्हणजे या ब्रँडचा घेऊ, या ब्रँडचं तांदूळ, या ब्रँडचं तेल, तिथे जाऊन मजुरी करून करायची, घेऊन यायची गरजच नाहीये. तुम्ही ते जॉईंटली ऑर्डर प्लेस करा. आणि टेक्नॉलॉजी एवढी इव्हॉल्व्ह झाली आहे की त्यांनी तुमचं ऑनलाईन परचेसिंग एवढं स्मूथ ट्रान्झॅक्शन केलेलं ना, की टिक 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 3 बटन दाबले की आउट ऑफ द सिस्टम आणि प्रोडक्ट घरी. पैसे गेलेले कळत पण नाही. पैसे गेलेले कळत पण नाही आणि ते प्रोडक्ट तुमच्या घरी येतं. आणि हल्ली सर्वच लोक सोशल मीडियावर एवढे एंगेज आणि ऍक्टिव्ह आहेत की जेव्हा जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही नवीन नवीन प्रोडक्ट डिस्कवर करत चाललेले आहेत. आणि त्या प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला कन्व्हिनियन्स जोडणारे एवढे प्रोडक्ट्स आहेत ना, की तुमची ती जाहिरात बघतात आणि गरज निर्माण होते मनामध्ये तेव्हाच्या तेव्हाच. आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी एवढ्या सुरेख आहेत की तुम्ही तिकडेच बटन दाबा आणि तिकडे ट्रान्झॅक्शन होऊन जातं. करेक्ट. म्हणजे अगोदर लोक फक्त अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा अशा मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जायचे. हल्ली टेक्नॉलॉजी एवढी उपलब्ध आहे की फॉर इव्हन अ सिंगल छोट्या ब्रँडला सुद्धा लेटेस्ट टेक्नॉलॉजी अवेलेबल असते ऍज अ सॅस मॉडेल, सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिसच्या मॉडेलच्या हिशोबाने. आणि पर सेल ते लोक चार्ज करतात किंवा रेव्हेन्यू शेअर घेतात किंवा रिटेनर घेतात, व्हॉट एव्हर माइट बी द मॉडेल. म्हणजे प्रत्येक उद्योजक जर त्याची इच्छा असली तर हा विजिबल आणि अवेलेबल सगळीकडे असू शकतो. सो दिस इज द मॅजिक विच इज हॅपनिंग. आणि प्रत्येक गोष्ट लोक ऑनलाईन घ्यायला सुरू केलेली आहे, प्रत्येक गोष्ट. सो दिस इज द वर्ल्ड ऑफ कन्व्हिनियन्स. लोक प्रोडक्ट विकत घेत आहेत, पण लोक प्रोडक्ट बरोबर त्यांना कन्व्हिनियन्स हवाय. तर तुम्ही ते कन्व्हिनियन्स कसं देता याच्यावर अवलंबून असतं तुमची ग्रोथ आणि तुम्हाला काय जास्त फेवरेबल आहे, वेदर इट इज ऑफलाईन ऑर वेदर इट इज ऑनलाईन. ग्रेट. सो आय थिंक बरेचसे उद्योजक, लेट्स टॉक अबाउट रिअल इस्टेट. रिअल इस्टेट मध्ये जरी तुम्ही आता मुंबईमध्ये एखादा प्रोजेक्ट करत असाल, बट द बायर कॅन कम फ्रॉम एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड, पण त्याला त्या जगातून इकडे आणण्यापर्यंत तुम्हाला ऑनलाईन मार्केटिंगचाच सहारा घ्यावा लागेल, कारण ऑफलाईननी तुम्ही जगभर नाही पोहोचू शकणार. दॅट विल बी अ मॅसिव्ह कॉस्ट. पण इकडे आल्यानंतर त्याला परत एक ऑफलाईन मार्केटिंग करावीच लागेल. म्हणजे काय, की त्याला ऍक्च्युली एक सॅम्पल फ्लॅट दाखवावाच लागेल. दॅट इज द ऑफलाईन मार्केटिंग, की हा फ्लॅट बघा तुम्हाला कसा वाटतोय. तर काही प्रोडक्ट मध्ये ना 50-50% पण असतं, की यू कॅन कस्टमर आणण्यासाठी ऑनलाईन करू, तिथे सगळं एज्युकेशन दिलं आपण, त्याचे एक्सटिरियर्स बनवले, त्याचं इंटिरियर बनवलं, सगळ्या फॅसिलिटी सांगितल्या, तरी पण तो एक असा प्रोडक्ट आहे की ज्या माणसाला ते सॅम्पल फ्लॅट बघितल्याशिवाय त्याला घ्यायला तो कम्फर्ट येत नाहीये. तर अशा बिझनेस बद्दल तुम्ही काय करता? आणि यू आर इन टू रिअल इस्टेट, सो व्हॉट कॅन यू ऍड ऑन दिस? हो, तर आम्ही त्या प्रोजेक्ट बद्दलचा टोटल प्रचार जो आहे जगभरात करतो. आणि बऱ्याच वेळेला असं असतं की आम्ही इंटरनॅशनल एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट करतो, दुबईमध्ये, अबुधाबीमध्ये, मलेशियामध्ये, सिंगापूरमध्ये, लंडनमध्ये, US मध्ये. विशेष करून असे एक्झिबिशन जिथे भारतीय लोकसंख्या जास्ती आहे. आता त्या लोकांना इथे यायची म्हणजे फ्रिक्वेन्सी नसते किंवा ते लोक इथे सहसा येत नाही. तर प्रॉपर्टी एक कारण बनतं जिथे ते येतात, बघतात आणि विकत घेतात. परंतु तुमचा जो पहिला टच पॉइंट होतो ना, म्हणजे 2013 पासून ते 2020 पर्यंत मी टोटल माझा बिझनेस जो आहे ना रिअल एस्टेटचा, तो आंतरराष्ट्रीय देशांमध्ये केला. या जेवढे देशांची मी नावं घेतली ना, या सगळ्या देशांमध्ये जेव्हा पण एक्झिबिशन व्हायचे
तेव्हा आम्ही ऑनलाईन मार्केटिंग करायचो आणि एक्झिबिशन मध्ये जी लोक यायची एक्झिबिशनमुळे प्लस आमच्या वैयक्तिक जाहिरातीमुळे त्यांना आम्ही पिचिंग करायचो, प्रेझेंटेशन करायचो आणि सेल करायचो. आणि त्याच्यानंतर कस्टमर प्रोजेक्ट बघायला यायचे आणि 3 आले तर त्याच्यातनं 2 कन्वर्ट व्हायचे, विच इज 75% कन्व्हर्जन, 66% कन्व्हर्जन, 66-70% कन्व्हर्जन, Correct. विच वॉज ग्रेट. तर हे शक्य कशामुळे झालं? हे शक्य झालं कारण देर वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑफलाईन आणि ऑनलाईन. इव्हन रिअल एस्टेटला तुम्हाला ऑनलाईनची ताकद लागतेच बनवण्यासाठी, येस, म्हणजे सेल करण्यासाठी. करेक्ट. आणि हे फार चांगल्या पद्धतीने चाललेलं सध्या. भरपूर असे बिझनेसेस आहेत, चांगले बिझनेसेस, चांगले प्रोडक्ट्स जे फक्त ऑनलाईन अवेलेबल आहेत. म्हणजे ऍज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर आजच्या घडीला मी फक्त अशाच बिझनेसेस मध्ये इन्व्हेस्ट करतोय ज्यांचा बिझनेस इज ओनली ऑनलाईन. म्हणजे एव्हरीथिंग इज अकाउंटेबल, एव्हरीथिंग इज ट्रेसेबल, एव्हरीथिंग इज मॅनेजेबल, एव्हरीथिंग इज विजिबल की काय चाललंय, आणि एव्हरीथिंग इज स्केलेबल. तर बरेच असे बिझनेसेस आहेत ज्याच्यामध्ये मी ऍज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर म्हणून इन्व्हेस्ट केलेत, जिथे देर इज नो ऑफलाईन प्रेझेन्स, देर इज ओनली ऑनलाईन प्रेझेन्स. म्हणजे फक्त ऑनलाईन प्रेझेन्सनी सुद्धा बिझनेस होतो. जसा फक्त ऑफलाईननी बिझनेस होतो ना, तसा फक्त ऑनलाईननी सुद्धा बिझनेस होतो. पण तुमचे बरेच ऑपरेशनल कॉस्ट वाचतात, ज्याचा उपयोग तुम्ही ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी करता आणि कस्टमर अक्वायर करता. ग्रेट. आय थिंक दिस इज अ फॅन्टॅस्टिक इन्साइट की आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्याचं कॉम्बिनेशन केल्याशिवाय आपण सेल्स करू शकत नाही. ऑफलाईननी आपल्याला एक लिमिटेड मार्केट मिळतं, पण ऑनलाईननी आपण जगभर रीच करू शकतो आणि नंतर ऑफलाईन मार्केटिंगने आपण सेल्स क्लोज करू शकतो. तुम्हाला जर हा कॉन्टेंट आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसचं मार्केटिंग कसं करताय, ऑनलाईन किती करताय, ऑफलाईन किती करताय, आणि तुम्हाला काय त्याच्यामधून फरक जाणवतो किंवा त्यांच्यातनं काय तुम्हाला रिझल्ट मिळतो, हे नक्की शेअर करा. आमच्या व्ह्युअर्सना पण त्याचा फायदा होईल. मला ऑनलाईन ब्रँड्समध्ये सहभागी व्हायची फार इच्छा असते. तर जर तुमच्याकडे चांगलं प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल जे तुम्ही फक्त ऑनलाईन विकतायत, ई कॉमर्सच्या मार्फत, मेटाच्या मार्फत, सोशल मीडियाच्या मार्फत, तर प्लीज माझ्याबरोबर संपर्क करा. आणि जर तुम्हाला हा कॉन्टेंट आवडला असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. धन्यवाद. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.